नमस्कार मंडळी, जगात बारीक कोकण सफारी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. सध्या आपण गावाला आलो आहे आणि आपण चाललो आहे आता नदीवर मासे पकडायला. जाळी वगैरे घेतलेली आहे, हे बघा याच्यामध्ये जाळी वगैरे आहे. तर आपण थोड्या वेळातच इकडे नदीकडे जाणार आहे, तुम्हाला दाखवतो. बारीक बारीक जे माळ्याचे मासे असतात त्याच टाईपने हे बारके थोडे साईजने असतात, ते मासे आपण पकडायला जाणार आहे. तर मित्रांनो, आता आपण नदीत चाललो आहे. पाठीमागं बघू शकता, हे जंगलातून इकडे बघा, हे आपले गावची नदी आहे. इकडे खाली तुम्हाला दाखवतो. इकडे बघा बघा, असे हे ढो आहेत पाण्याचे. ते पाण्याचे ढो आपल्याला उपसायचे म्हटल्यानंतर ना जाळी लावून ते मासे पकडायचे आहेत. तर दाखवतो तुम्हाला कसं काय पकडतात ते. आपली नदी आपल्या वाडेतून अशी खाली जाते आणि असे प्रकारचे हे बारीक बारीक ढो तयार झाले. त्यामध्ये भरपूर मासे असतात. दाखवतो, हे थोडंसं पाणी चालू आहे बघा. असे ढो तयार झालेले आहेत असे खालपर्यंत. त्या डोहात भरपूर मासे असतात बारीक बारीक. मित्रांनो, ह्या डावात आपण उतरतोय. हे बघा, थोडासा झरा चालू आहे बघा पाण्याचा. हे बघा, इकडं खाली पाणी चाललंय हे, आणि तिकडं पाणी ढवळल्यानंतर ना आपण जाळीतून जो शेजारी मासे वरती येणार आहे तो आपण पकडणार आहे. हे काढ, पाला बाजूला काढून घेऊ आपण तोपर्यंत. याच्यावर दगड ठेवता. ठीक आहे, दगडी पण लय जड आहे ती का. हे बारके घे दाबा आले बघ. ठीक आहे, गोलच्या गोल जाऊन चिपकायला लागले. असं हे कर का नाही, कदूल कर. मित्रांनो, त्यात आपण आयनाची साल मिक्स केलेली आहे आणि असं ते ढवळतोय पाण्यात. चेचून अशी गरम करून ती आयनाची साली घेतल्या ना की त्या माशांच्या डोळ्यांना त्रास होतो आणि ते पालायला लागतात आणि ते बाहेर पडण्यासाठी वाट बघत असतात. हो का, इकडं बाहेर पडण्यासाठी ते हे बारके बारके तुम्हाला दाखवतो. येत आहे ते बघा, मुर्ग्या म्हणतात आमच्याकडे त्यांना. हे बघा, एक किनाऱ्याला तुम्हाला दिसतात बारीक बारीक. हे बघा, हे बघा आले बघा. हे बघा, हे मासे असे येतात आणि आपण इथं असे जाळी लावलेले, ते आता ते त्या जाळीमध्ये जातील. ते बाहेर पळण्याची वाट बघत असतात. हे बघा, हे बघा, भरपूर प्रमाणात असे आंबे मासे आलेले. हे किनाऱ्याला आले की आपण हे बघा किती आले बघा. अशा मुर्ग्या खायला तळून भारी लागतात. बघा मित्रांनो, हे आपल्या जाळीमध्ये असे हे बारीक बारीक मासे पडत आहेत. हे बघा, हे बघा. आता ते त्या सालीला भिवून, त्या जो रस असतो ना त्याला भिवून असे खाली ते जिथं जरा बाहेर निघत असेल तिकडे ते वाट बघतात, वाट काढत असतात. मित्रांनो, रांग लागली आता इकडं. इकडे बघा, हे बघा, या किनाऱ्याला बघा आलेले आहेत. हे रांग लागली तर माशांची. इकडं आता ह्या आपल्या जाळीमध्ये पडतायत. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे
आपण मासे पकडतोय डोहातून. हे बघा एवढं भेटलेलं आहेत मे महिन्याच्या दिवसात बघा, उन्हाच्या दिवसात हे आणि हे इकडं आहेत. हे जमवायचं काम करू आपण. तर अजून तिकडं जमवतोय. हा ढो बऱ्यापैकी उपसून झालेला आहे, कालवून झालेला आहे, पूर्ण नाही पण थोडासा झालेला आहे. भरपूर मासे आहेत त्याच्यात अजून, ते आपण पुढच्या महिन्यात आल्यानंतर ना बघू. तर जमवतो आपण हे मासे. तर मित्रांनो आता आपण ह्या खालच्या डोहामधून आता हे इकडं आलेलो आहे, देऊळ डबाक. इथला पहिला पाळा बाजूला काढून घेऊ. आपल्याला खालच्या डोहामध्ये एक जवळपास अर्धा पाऊण किलो मासे भेटलेले आहेत. किती आहे? माझ्या उंचीपेक्षा जास्त आहे. काय सांगशील? उड्या टाकतात बघू बरं. मग जास्त नाही. मित्रांनो पाला चोलतोय. काट लाव. बघ अजून खाली इथे काय बघ, इथे पुढे बघ, इथे बघ, बघ अजून खाली बघ, बघ अजून अजून इथं. अरे जास्त जास्त छातीपर्यंत असेल, छातीपर्यंत जास्त आहे. मित्रांनो पाळा काढून घेऊ आपण. पाणी हलवायला लागतं नाही तर म्हणतील एवढी काय बोलते. नाही बा याच्यात काय चांगलं हलवायला लागलं. बघा जाळीमध्ये घावलेले ते हे मास बारीक बारीक. एक काढ पहिले ढकलू का रे? तू घेतलं त्यांना वेगळं पैसे ऐक ना, पाहू तिकडे ते असू दे. ढकलू पहिला पाहू तिकडे जा. अंडरवेअर सेटात तिथे त्याला काय आलाय ते कोण आहे. मासा आहे टाकला उडून पाणी सर्व. बऱ्यापैकी मासे मिळाले. 1 किलोभर जास्त असतील. झाले 1 किलो ह्याला हे महिन्यात किलोभर मासे भेटलेत मित्रांनो. किलोभर जास्त आहेत हे मासे वजनाला. हे बघा एक नंबर खायला कुरकुरी मासे आहेत मित्रांनो. मस्त फ्राय करून मस्त लागतात हे. चला 2 तासात आपण एवढे मासे पकडलेले आहेत. आता घरच्या वाटाला निघू.